मिहान प्रकल्पाच्या संदर्भात 12.5% जमीन ही मिळाली पाहिजे विकसित, अशा प्रकारचा मुद्दा आपण रेटून धरला होता. कारण ज्या प्रकारे सिडकोमध्ये मिळाली आहे त्याप्रमाणे मिहानलाही ती लागू करावी. तर आता आपण ते लागू केलेलं आहे आणि आता मिहानमध्येही 12.5% जमीन मिळणार आहे. आणि ती मिळत असताना त्याच्यात फायनान्स डिपार्टमेंटनी अतिशय स्पष्ट त्याच्यात अभिप्राय दिला, जो आपण मान्य केला आहे, की ज्या फॉर्म्युला कॅल्क्युलेशनचा हा सिडकोला लागू आहे तोच फॉर्म्युला इथे लागू केला पाहिजे. त्यामुळे त्याच फॉर्म्युल्याप्रमाणे आता ती 12.5% जमीन जी आहे ती त्या फॉर्म्युल्याप्रमाणे मिळणार आहे. हो, सगळ्यांना मिळणार, ऑल. त्यानंतर या संदर्भात जे काही वाढीव मोबदल्याचा विषय जो आहे त्याही संदर्भातले निर्णय आपण घेतले आणि ते निर्णय घेऊन आपण 12/10/2015 रोजी 1508 कोटी याला मान्यता दिली वाढीवला. त्यातले आपण 644 कोटी त्याला पुनर्वसनाच्या संदर्भातले वितरित देखील केले. त्यानंतर अजून वेगवेगळ्या याच्यात म्हणजे 592 कोटी भूसंपादनाकरता ॲडिशनल द्यायचे होते ते आपण दिले. त्यामुळे हा सगळा याला आता आपण सगळी मान्यता दिलेली आहे. 27 तारखेला जी बैठक झाली या बैठकीमध्ये प्रामुख्याने मुद्दा असा होता की शिवणगावमध्ये गावठाणाच्या बाहेर जी मंडळी आहे त्यांना मोबदला कशा प्रकारे मिळेल. तर त्या संदर्भात आपण आधीच निर्णय घेतला होता की मुळामध्ये गावठाणा बाहेरची जी मंडळी आहे ती त्या काळामध्ये शासनाने गावठाण विस्तार जाहीर करायला पाहिजे होता, तो केला नाही आणि म्हणून ती गावठाणा बाहेर राहिली. पण जो आपला कायदा आहे त्या कायद्यानुसार जर आपण त्याच्या तरतुदी स्पष्टपणे पाहिल्या तर तो गावठाणाचा भागच समजण्यात यावा असंच अभिप्रेत आहे. आणि म्हणून आपण मागेच हा निर्णय केला की जे गावठाणाच्या बाहेर आहेत पण 60-62 या कालापासून त्या ठिकाणी आहेत ते विस्तारित गावठाणात आहेत असं समजून गावठाणाप्रमाणेच त्यांना आपण मोबदला द्यावा हा निर्णय आपण केला. 27च्या बैठकीपूर्वी आपण तो मोबदला देणं सुरू देखील केलं. 27च्या बैठकीत त्याबद्दल सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं, कारण त्यांच्या मनामध्ये हा संभ्रम होता की आम्ही गावठाणाच्या बाहेरचे असल्यामुळे आम्हाला अतिक्रमित समजून आम्हाला ते मिळणार नाही का. तर ते सगळ्यांना आता आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला आहे आणि तोच निर्णय 27च्या बैठकीत त्या सगळ्यांनी एकमताने मान्य केला आहे. नीलमताई, एक मिनिट.